नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, पोयम 2.4 हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज A3 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे, पिक आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ॲड अ नाऊन ऑफ युअर ओन. वन इज डन फॉर यू. की तुम्हाला या कवितेमधील डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे वर्णन करणारे शब्द हे शोधून काढायचे आहेत आणि त्यांच्यासमोर की तुम्ही स्वतः एक नाऊन लावायचं आहे. एक तुम्हाला करून दिलेलं आहे. हे बघा इथं टॉयलिंग टाईम अशा पद्धतीने तुम्हाला करून दिलेलं आहे. की टॉयलिंग हे डिस्क्रायबिंग वर्ड आहे, हा वर्णन करणारा शब्द आहे, तर टाईम हा नाऊन आहे. त्यात पहिला डिस्क्रायबिंग वर्ड आहे हॅपियर. कवितेच्या पहिल्या ओळीमध्येच हॅपियर हा डिस्क्रायबिंग वर्ड दिलेला आहे आणि कवितेमध्येच एक नाऊन आहे एनीबडी. जे हॅपियर हा तर डिस्क्रायबिंग वर्ड आहेत, पण त्याच्यासमोर नाऊन एनीबडी आपल्याला लावता येतं. तर हॅपियर या डिस्क्रायबिंग शब्दाच्या समोर आपण हॅपियर, जसं इथं एनीबडी सांगितलं आहे तसं हॅपियर एव्हरीबडी, हॅपियर समबडी अशा पद्धतीचे नाऊनसुद्धा लावू शकतो. त्यानंतर कवितेच्या तिसऱ्या ओळीमध्ये टॉयलिंग नावाचा डिस्क्रायबिंग वर्ड आहे आणि त्यासमोर नाऊन दिलेलं आहे टाईम, जे आपल्या उदाहरणात आपल्याला अगोदरच दिलेलं आहे. त्यानंतर शब्द आलेला आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स कवितेच्या चौथ्या ओळीमध्ये काइंडली. आणि काइंडली या शब्दासाठी जे नाऊन आहे हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे, वर्णन करणारा शब्द आहे आणि कवितेमध्येच एक नाऊन दिलेलं आहे वर्ड. वर्ड या शब्दाला डिस्क्राईब करणारा हा काइंडली वर्ड. मग जसं या ठिकाणी काइंडली वर्ड आहे तर आपण काइंडली सेंटेन्स, काइंडली स्पीच ह्या अशा पद्धतीचे नाऊन त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर दुसऱ्या कडव्यामधल्या पहिल्या ओळीत डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे चीअरफुल आणि त्याच्यासमोर नाऊन आलेलं आहे ग्रीटिंग. चीअरफुल ग्रीटिंग यामधील चीअरफुल हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे आणि ग्रीटिंग हे नाऊन आहे. त्यानंतर समोरच्या ओळीतच, त्या खालच्या ओळीतच डिस्क्रायबिंग वर्ड आहे चर्लिश आणि नाऊन आहे हाऊडी. त्यानंतर दुसऱ्या कडव्याच्या चौथ्या ओळीमध्ये ग्रेटफुल नावाचा डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे आणि त्याच्यासमोर आपण जे नाऊन आहे ते लिहू शकतो समवन, ग्रेटफुल समवन. या व्यतिरिक्त आणखी काही नाऊन लिहिता येईल की ग्रेटफुल एव्हरीवन किंवा ग्रेटफुल नो वन. जर कोणी ग्रेटफुल नसेल तर नो वनसुद्धा लिहू शकतो. म्हणजे हे नाऊन आपण त्यासमोर ॲड करू शकतो डिस्क्रायबिंग वर्डच्या समोर. तिसऱ्या कडव्याच्या तिसऱ्या ओळीत रिजॉयसिंग नावाचा डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे आणि मग रिजॉयसिंग आणि त्यासमोर देतं हार्ट. आता रिजॉयसिंग हार्टच नाही तर रिजॉयसिंग मॅन, रिजॉयसिंग बॉय, रिजॉयसिंग गर्ल, रिजॉयसिंग लेडी अशा पद्धतीचे बरेचसे नाऊन आपण त्याच्यासमोर ॲड करू शकतो. त्यानंतरच्या ओळीमध्ये फेडिंग हा डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे आणि त्याच्यासमोर नाऊन आहे त्याच ओळीमधलं होप्स, फेडिंग होप्स. आता अशाच प्रकारचे बरेचसे शब्द या डिस्क्रायबिंग वर्डच्या समोर लावता येईल. फेडिंग इमोशन्स, फेडिंग डिझायर्स. त्यानंतर एक शब्द आहे स्लीपिंग. स्लीपिंग या डिस्क्रायबिंग वर्डच्या समोर
डेज हे नाऊन आलेलं आहे. यातील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम ए विथ देअर मीनिंग इन कॉलम बी, की आपल्याला कॉलम एमधल्या शब्दांची कॉलम बीमधल्या शब्दांसोबत जोडी जुळवायची आहे. जोड्या जुळवा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर आपण पहिले कॉलम एमधील शब्द वाचून घेऊयात. पहिला आहे चिअरफुल, दुसरा सेल्फिश, तिसरा सोअरली आणि चौथा शब्द आहे डिसकंटेंट. आता बीमध्ये जाऊया. कॉलम बीमध्ये आहे ए विथ द फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट, बी लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन, सी हॅप्पी आणि डी आहे कन्सर्न विथ वन्स ओन प्लेजर. आता जोड्या जुळवत असताना आपण त्याचं उत्तर पाहू. त्या उत्तरामध्ये आपल्याला लिहिता येईल की पहिला शब्द आहे एमधला चिअरफुल. चिअरफुल या शब्दाचा किंवा या शब्दाची कॉलम बीमधील हॅप्पी या शब्दासोबत जोडी जुळते, ज्या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच होतो, चिअरफुल आणि हॅप्पी. दुसरा आहे सेल्फिश. सेल्फिश या शब्दाची कॉलम बीमध्ये जोडी जुळते कन्सर्न विथ वन्स ओन प्लेजर, की जे स्वतःचा आनंद त्याच्याशी संबंधित विचार करतो तो सेल्फिश. तो कसा असतो? स्वार्थी असतो. तिसरा शब्द आहे सोअरली आणि कॉलम बीमधून त्याची जोडी विथ द फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट, की नाराज किंवा असमाधानी असल्याची भावना निर्माण होणे, दॅट इज कॉल्ड सोअरली. चौथा आहे डिसकंटेंट आणि आता राहिलेला आहे लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. डिसकंटेंट मीन्स लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन, की समाधानाची कमतरता, जो समाधानी नाही आहे, दॅट इज डिसकंटेंट. कंटेंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तो डिसकंटेंट. तर ह्या होत्या जोड्या जुळवलेल्या. आता तिसरं या ठिकाणी दिलेलं आहे देअर आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ होमोनिम्स इन द पोयम. खाली दिलेल्या म्हणजे कवितेमध्ये काही होमोनिम्सचे उदाहरण दिलेले आहेत. आता होमोनिम्स म्हणजे काय हे आपल्याला अगोदर पाहावं लागेल, कारण होमोनिम म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर होमोनिमबद्दल मी सांगतो की व्हॉट इज होमोनिम. होमोनिम इज अ वर्ड दॅट इज स्पेल्ड अँड प्रोनाऊन्स्ड लाईक अनादर वर्ड बट दॅट हॅज अ डिफरंट मिनिंग. याचा अर्थ की दुसऱ्या एखाद्या शब्दासारखाच उच्चारला जाणारा पण अर्थामध्ये फरक असणारा शब्द म्हणजेच होमोनिम. आता हे उदाहरणानं तुम्हाला समजावून सांगतो. उदाहरणार्थ आपण बँक नावाचा शब्द घेऊ. बँकचं स्पेलिंग बघा BANK झालं बँक. बँक या शब्दाचा जे स्पेलिंग आहे, हा उच्चार आहे, हा बँक कसा होतो? त्याचा एक अर्थ होतो नदीचा किनारा. बँक म्हणजेच नदीचा किनारा. आता ते स्पेलिंग बघू आपण BANK बँक, जो उच्चार त्याचा सारखाच झाला, पण त्याचा दुसरा अर्थ होतो की पैसे ठेवी स्वरूपात ठेवण्याची जागा, जे आपण बँकेत पैसे वगैरे ठेवतो ती बँक. मग अशा पद्धतीचं जे की ज्यांचा उच्चार सारखा आहे पण अर्थ कसे आहेत? वेगळे आहेत, हे होमोनिम आहेत. मग या कवितेमध्ये सुद्धा काही होमोनिम आलेले आहेत, तर ते होमोनिम आपल्याला पाहायचे आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे स्पोक. स्पोक हे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. या व्यतिरिक्त कोणकोणते होमोनिम या ठिकाणी आलेले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. लिस्ट होमोनिम्स फ्रॉम द पोयम अँड गिव देअर मिनिंग्स, की कवितेमधील आलेले होमोनिम हे आपल्याला शोधायचे, ते लिहायचे आणि त्यांचा अर्थसुद्धा लिहायचा आहे. तर कवितेच्या पहिल्याच ओळीमध्ये पास्ट PASSED हा होमोनिम आलेला आहे. मग आता याचे अर्थ वेगवेगळे कसे आहेत ते बघूयात. की पहिले आहे ऑफ अ कॅन्डिडेट बी सक्सेसफुल इन ॲन एक्झामिनेशन, टेस्ट ऑर कोर्स, की एखाद्या उमेदवाराच्या संदर्भात किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या संदर्भात जर का आपण
पास्ट नावाचा शब्द घेतला तर तो त्या परीक्षेत पास झाला किंवा एखाद्या टेस्टमध्ये पास झाला, एखाद्या कोर्समध्ये पास झाला, तर पास हा शब्द वापरला जातो. पास्ट हा शब्द दुसऱ्या अर्थाने वापरायचा झाल्यास असं लिहिता येईल, वेंट पास्ट और लेफ्ट बिहाइंड, की जो निघून गेलेला आहे किंवा आपण पास्ट हा शब्द तिथून निघून गेलेला आहे या अर्थानं वापरत असतो. दुसरा शब्द आहे डीड, DEED, डीड. तर त्याचं मीनिंग आपण बघूयात की पहिलं मीनिंग त्याचं आहे ॲन ॲक्शन दॅट इज परफॉर्म्ड इंटेन्शनली ऑर कॉन्शियसली, की एखादी कृती, एखादी गोष्ट विशिष्ट हेतूने किंवा शुद्धीवर असताना समंजसपणे करण्यात आलेली कृती, दॅट इज कॉल्ड डीड. आणि डीडचा दुसरा एक अर्थ होतो लीगल डॉक्युमेंट दॅट इज साइन्ड अँड डिलिवर्ड, इस्पेशली वन रिगार्डिंग द ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी ऑर लीगल राईट्स, की एखादं जे कायदेशीर डॉक्युमेंट आहे की ज्याच्यावर साईन केलेली आहे आणि ते पाठवलेलं आहे, की जे समजा प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा लीगल राईटशी रिलेटेड जे डॉक्युमेंट आहे ते पाठवलं तर तेही डीडमध्ये येतं. नंतर आहे वेस्ट. वेस्ट नावाचा एक शब्द आहे, WASTE. तर त्याचा अर्थ यूज ऑर एक्सपेंड केअरलेसली, एक्स्ट्रा वॅगंटली ऑर टू नो पर्पज, की कोणत्याही उद्देशाशिवाय व्यर्थ खर्च करणे, व्यर्थ वाया घालवणे, त्याला वेस्ट, वाया घालणे आपण असं म्हणतो. आणि दुसरं आहे की एखाद्या मटेरियल किंवा एखाद्या पदार्थाच्या संदर्भात, एखाद्या प्रॉडक्टच्या संदर्भात एलिमिनेटेड ऑर डिस्कार्डेड ॲज नो लॉंगर यूजफुल ऑर रिक्वायर्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ प्रोसेस, की एखाद्या प्रोसेसनंतर जे काही कामाचं नाही आहे ते वेस्ट. जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये बघतो की एखादा प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याचं जे वेस्ट असतं, त्याचा जो कचरा असतो किंवा शिल्लक राहिलेला जो पदार्थ आहे त्यालाही वेस्ट असं म्हटलं जातं. ॲक्टिव्हिटी A3मधील शेवटची ॲक्टिव्हिटी आहे 4. फाइंड आउट एक्सप्रेशन्स, फ्रेजेस विच डिनोट गोईंग अवे फ्रॉम इच स्टांजा. प्रत्येक कडव्यामधून, कवितेच्या प्रत्येक कडव्यामधून गोईंग अवे हा शब्द दर्शवणारी एक्सप्रेशन किंवा फ्रेज आपल्याला या ठिकाणी सांगायची. एक आपल्याला करून दिलेली आहे, व्हॅनिश इन द थ्रॉंग, याचा अर्थ गोईंग अवे असा होतो. आता आपण स्टांजा वाईज बघूया की पहिल्या स्टांजात 2 एक्सप्रेशन, 2 फ्रेजेस देण्यात आलेले आहे गोईंग अवेसाठी. पहिली आहे इज ऑलमोस्ट ओव्हर, म्हणजेच गोईंग अवे. त्यातच दिलेलं आहे पास्ट हिज वे, याचा अर्थसुद्धा होतो गोईंग अवे. आता दुसऱ्या स्टँजामध्ये दिलेलं आहे व्हॅनिश इन द थ्रॉंग, जे आपल्याला करून दिलेलं आहे. दुसऱ्या स्टँजामध्येच आहे रश्ड अलॉंग, म्हणजे सुद्धा होतो गोईंग अवे. तिसऱ्या स्टँजात गोईंग अवे या अर्थाची एक फ्रेज, एक एक्सप्रेशन देण्यात आलेलं आहे आणि ते आहे वेअर फेडिंग नाऊ. या ठिकाणी आपली ॲक्टिव्हिटी A3 पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काय अडचण असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.